नमस्कार, मी जान्हवी। कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला आहे। वातावरणात थंडावाही जाणवू लागला आहे। या थंड पावसाची मजा तर आपल्याला घ्यायचीच आहे, पण त्यासोबत येणाऱ्या आजारांची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे। पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात, त्या सर्वांची काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं। पावसाळ्यात लहान मुलांना, वयस्कर माणसांना आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना पटकन ॲलर्जीज किंवा इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांनी विशेष काळजी घेणं थोडं जास्त गरजेचं आहे। सर्दी, खोकला, पोटाचे विकार असे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, त्यामुळे वेळेतच आपल्याला प्रिकॉशन घेणं खूपच गरजेचं ठरतं। या आजारांपासून जर आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं खूपच गरजेचं ठरतं। पावसाळ्याच्या या 3 ते 4 महिन्यांमध्ये दररोज महासुदर्शन काढा किंवा त्याचं चूर्ण नियमित घेणं खूपच गरजेचं ठरतं। याने आपली रोगप्रतिकार क्षमता वाढेल आणि कुठल्याही प्रकारच्या आजारापासून किंवा तापापासून आपलं रक्षण होईल। पावसाळ्यात शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं, स्पेशली रोड साईड फूड। ते बिलकुल हायजेनिक नसतं, त्यामुळे आपल्याला बरेचसे आजार, पोटाचे इन्फेक्शन्स, डायरिया वगैरे होऊ शकतं। शक्यतो आपल्याला पावसाळ्यामध्ये घरचं स्वच्छ आणि झाकून ठेवलेलं जेवणच जेवलं पाहिजे। पावसाळ्यात जास्तीत जास्त आलं, लसूण, पुदिना, काळा मिरी, कडुलिंब या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे। आपण यांना एकत्र करून यांची चटणी सुद्धा बनवू शकतो, ती खूपच रुचकर लागते। पावसाळ्यात शक्यतो पचायला हलका असा आहार असावा। ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाची भाकरी, ओवा, आलं, कोथिंबीर घालून बनवलेलं थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ किंवा धिरडं, त्यावर लोणी अशा गोष्टी आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकतो, पण रात्रीचं जेवण मात्र अगदी हलकं असावं। मांसाहार पचायला जड असल्यामुळे शक्यतो पावसाळ्यात टाळावं किंवा त्याचं प्रमाण कमी करावं। पावसाळ्यात पाणी नेहमी गाळून आणि उकळून प्यायला पाहिजे, थोडं कोमटच पाणी प्यायला पाहिजे। असं पाणी पचायला सुद्धा हलकं असतं। फ्रीजचं थंड पाणी पिणं टाळावं। पावसाळ्यात आपण ॲपल, पेर्स, लिची, डाळिंब यासारखी फळं खाल्ली पाहिजेत। कलिंगड, टरबूज यासारखी रसयुक्त फळं जनरली खाणं टाळावं। बाहेरचं रोड साईड कापून ठेवलेली फळं सुद्धा खाणं टाळावं। जेवणात आंबट, तिखट, तेलकट आणि आंबवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत। पुदिन्याची चटणी आणि गाईचं शुद्ध तूप याचा समावेश नियमित आपल्या आहारात केला पाहिजे। साचलेल्या पाण्यातून किंवा खड्ड्यांमधून चालणं शक्यतो टाळावं, कारण त्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरियाज, कीटाणू किंवा जर्म्स असू शकतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात। बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ साबणाने चांगल्या पाण्याने धुवून काढावेत आणि नखसुद्धा पावसाळ्यामध्ये शक्यतो छोटीच असावीत, कारण त्यामध्ये घाण साचू शकते। पावसातून भिजून आल्यानंतर अंग आणि केस व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत, ते जास्त वेळ ओले ठेवू नये आणि ओल्या अंगाने AC असलेल्या रूममध्ये जाणं टाळावं। घरी आल्यावरती हातपाय साबणाने स्वच्छ पाण्याने धुवून काढावेत। नखेसुद्धा जनरली छोटीच असावी, त्याच्यामध्ये घाण साचू शकते। च्यवनप्राश, शतावरी, कल्प, अळीवाची खीर, लाडू, खजूर, मनुके अशा शक्तिवर्धक पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये पावसाळ्यात नक्कीच केला पाहिजे। अशा प्रकारे पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।